10 दिवस राहिलेत आता एप्रिल महिना संपायचे. तर हे 10 दिवस कसे असतील तुमच्यासाठी, तुमच्यासाठी गाईडन्स काय आहे, हे सगळं आपण बघूया. त्या युनिव्हर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक यू बोला. नमस्कार. सोल साईट मराठी टॅरोमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद, वेलकम. ओके, तर चला रीडिंगला स्टार्ट करूया. बघूया की हे जे 10 दिवस राहिलेत ते तुमच्यासाठी कसे असणार आहेत. ओके, व्हॉट इज द गायडन्स. तर त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला. मस्त. 4-5 कार्ड्समध्येच रीडिंग झालेलं आहे. अजून कार्ड्स काढायची मला गरजच नाही आहे. सगळ्यात पहिले तुम्ही जेही प्रयत्न केले होते त्याचे 100% रिझल्ट्स मिळायचा टाईम झालेला आहे. ओके, हे 10 दिवस तुम्हाला हे लिटरली यू विल बी द स्टार ऑफ युअर लाईफ. ओके, और एनीवन्स लाईफ. कोई बी म्हणजे कोणी पण तुम्हाला असं बघेल की यार हिच्यासारखं मला बनायचं आहे, कसली भारी पर्सनॅलिटी आहे. म्हणजे जे आत्तापर्यंत तुम्हाला तुमची कमतरता वाटत होतं की सपोज मी दिसायला छान नाही आहात, मी डार्क आहे, तर तेच तुमचं आता एक स्ट्रॉंग पॉईंट बनणार आहे. आणि कोणाला तरी असं वाटणार यार कसली मस्त दिसते यार, काय कॉन्फिडन्स आहे. ज्या गोष्टींसाठी आत्तापर्यंत तुम्ही स्वतःचाच पाणउतारा करत होता स्वतःच्याच मनात, किंवा लोकांनी केला म्हणून तुम्ही स्वतःलाच आरशात बघून हे हिणवत होता की तू किती जाडी आहेस, तू किती हे आहेस, तू किती ती आहेस. हे मुलगा मुलगी सगळ्यांसाठी आहे. ओके, तर जे आत्तापर्यंत तुम्ही केलं आहे ते सगळं दूर होऊन तुम्ही आता स्वतःला चूज करणार आहात. ओके, करिअरमध्ये तुमचे जे सगळे स्टक प्लॅन होते ते आता वर्क होणार आहेत. जेवढे पण तुम्ही सीड्स लावले होते, जेवढे पण तुम्ही प्रयत्न केले होते, त्याचे रिझल्ट मिळायचा टाईम झालेला आहे. 10 काय मी म्हणते, ह्या एका वीकमध्येच हे सगळ्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात, किंवा ॲटलिस्ट तुम्हाला रिझल्ट्स दिसायला स्टार्ट होतील. ओके, कंप्लीट जरी आउटपुट फुलफिल नाही झाला तरी ॲटलिस्ट गोष्टी ज्या स्टक होत्या त्या गोष्टी वर्कआउट व्हायला लागतील. ओके, फक्त ह्यामध्ये एकच गोष्ट मला असं वाटतंय की कॉन्फिडन्स कुठेही जाऊ देऊ नका. दुसरं म्हणजे स्वतःच्या रागावर कंट्रोल करा. ओके, एक मिसकम्युनिकेशन होताना दिसतंय फ्रस्ट्रेशनमधून. कारण तुम्ही एखाद्या नात्याला असेल किंवा एखाद्या करिअरला असेल खूप जास्त दिलेलं आहे आणि खूप जास्त मधून एक आलेलं फ्रस्ट्रेशन असतं ना की मला आता ते फीलच नाही होते. एखाद्या नात्यामध्ये तुम्ही खूप जास्त प्रयत्न करताय पण तुम्हाला समोरचा ते एफर्ट्स बघतच नाही आहे. तर जेव्हा तो माणूस परत येतो तुमच्या आयुष्यात तेव्हा तुम्हाला असं वाटतं मला नाही बघायचं आहे, मला नाही या रिलेशनशिपमध्ये राहायचं, अशी आत्ताची फेस आहे. ओके, किंवा करिअरमध्ये पण असेल की तुम्ही खूप जास्त मेहनत केली आणि आता तुम्हाला असं वाटतं की बस यार मेरे को नहीं करना, अब बस हो गया. अशा टाईपचे व्हाइब्स तुमचे आहेत. ओके, तुमच्यातलं ना एक फेमिनाईन एनर्जी ॲक्टिवेट होताना मला दिसते. फेमिनाईन एनर्जी एक दैवी तत्व म्हणू शकता की ॲक्टिवेट होताना दिसते. की एक मल्टीटास्कर तुम्ही ऑलरेडी आहात, मल्टीटास्क तुम्ही करता, पण आता तुम्ही फिजिकलीसुद्धा मला स्ट्रॉंग होताना दिसताय, मेंटली फिजिकली स्ट्रॉंग होताना दिसताय. आणि तुम्हाला एवढं कळतंय की बाय हुक और कुक गोष्टी कशा वर्कआउट करायच्या. तर हे होताना मला दिसतंय. अगदी योग्य मार्गावर आहात, अगदी योग्य मार्गावर आहात. फक्त स्वतःवर भरोसा हवा, कारण तुम्हाला खूप लोकं आहेत की जे वाद घालायचा प्रयत्न करतील, तुम्हाला नीचा दाखवायचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला फुल गॅरंटी पाहिजे की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि आता मी डिसिजन घेतला आहे. आता मी मागे तर फिरू शकत नाही, मला पुढेच जायचं आहे. त्याच्यामुळे हे जे 7 दिवस आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला फ्रुटफुल रिझल्ट्स मिळणार आहेत, पण त्याचबरोबर काही भांडणं, काही कॉन्फ्लिक्टसुद्धा दिसत आहेत. सो बी स्ट्रॉंग विथ युअरसेल्फ. ओके,
अजून बघूया. तुम्ही लिटरली असे आहात की ज्यांनी खूप आयुष्य पाहिलं आहे, आयुष्य वयाने नाही, एक्सपिरियन्सने. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कुठल्या सिच्युएशनमधून कसं जायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही खूप लोकांना गाईडही करता, खूप लोकांना तुम्ही मदत करता. अ, त्याच्यामुळे जे तुमचे दुश्मन आहेत, जे आत्तापर्यंत तुमच्या अगेन्स्टच होते, या ज्यांना आत्तापर्यंत तुमचं लाईफ पर्पजच कळलं नाही, जे नुसते भांडतायत तुमच्याशी, तेही लोक तुमची मदत करतील. कुरघोड्या करायचा प्रयत्न होणार, पण त्यांच्या लक्षात येईल की तुमची स्ट्रेंथ काय आहे, आणि त्यानंतर ते स्वतःहूनच थांबताना मला दिसतात. ओके. सो बेसिकली तुम्हाला मार्ग मिळताना दिसतात. ओके. मार्ग मिळणार आहेत. गेलेले पैसे रिटर्न येणार आहेत. या 10 दिवसात कोणी तुम्हाला जर कन्फ्यूज करत असेल किंवा तुम्हाला जर घुंबाघुंबीची उत्तरं देत असतील, तर त्यांच्यावर कृपया विश्वास ठेवू नका. तो कितीही जवळचा असू दे, कसाही असू दे, अगदी जिवलग मित्र और काही पण. नात्यांमध्ये अगदी क्लोज नातेवाईक असू दे, बी प्रॅक्टिकल, टेक डिसिजन वाईजली. हा तुमच्यासाठी या 10 दिवसांचा गायडन्स आहे. बाकी ओव्हरऑल एनर्जी इज ऑल गुड. तर तुमच्यासाठी जर 10 दिवसांनी ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या या किंवा ह्यातल्या एखादी तरी, तर पुन्हा या व्हिडिओवर या आणि मला इन्फॉर्म करा. मला ऐकायला नक्की आवडेल. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा माझ्या बायोमध्ये मी नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला टॅरो रीडिंग करणं शिकायचं आहे तर माझी सोल साईड टॅरो मराठी शाळासुद्धा आहे. म्हणजे यूट्यूबवर एक चॅनल आहे, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला कनेक्ट करू शकता टॅरो शिकायचं असेल तर, किंवा माझ्या ह्याच नंबरवर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट कराल. तो मी तिथे तुम्हाला कोर्सचे डिटेल्स देईन. तर थँक यू ऑल ऑफ यू. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. बाय.